पुणे जिल्ह्यातील राजकारणाचा नकाशा बदलतोय। कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात आज एक नवीन राजकीय वादळ उठलंय। रवींद्र धंगेकर, संग्राम थोपटे आणि आता संजय जगताप एका मागोमाग काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षाला रामराम ठोकत भाजपच्या दिशेने वाटचाल करतायत। पण हा फक्त पक्ष बदलण्याचा मुद्दा नाही, हे आहे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचे, सत्तेच्या गणितांचे आणि स्थानिक राजकारणातील नवीन समीकरणांचे प्रकरण। चला तर मग जाणून घेऊया संजय जगताप यांच्या या मोठ्या निर्णयामागची खरी कहाणी काय आहे। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसात काँग्रेस पक्षावर वाईट दिवस आलेत। रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे या दोन माजी आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता आणखी एक मोठा धक्का पुणे जिल्हा काँग्रेसला बसलाय। पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यापासून संजय जगताप हे पक्षातील सक्रिय राजकारणापासून काहीशे बाजूला गेले होते। त्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने कार्यकर्त्यांचा पक्ष बदलण्यासाठी संजय जगताप यांच्यावर मोठा दबाव होता। येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सासवड आणि जेजुरी नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, असं बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं असल्यानं अखेर संजय जगताप यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 16 तारखेला संजय जगताप यांचा भाजप प्रवेश होणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असून फक्त हा सोहळा मुंबईत करायचा आहे की सासवडला मोठा मेळावा घेऊन पक्ष प्रवेश करायचा, या संदर्भात निर्णय होणे अजून बाकी आहे। संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडल्यापासून संजय जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते। कार्यकर्त्यांनी जगताप यांना सत्तेच्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला होता। जिल्ह्यातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपची वाट धरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती। त्यामुळे जगताप यांच्यावर कार्यकर्त्यांचा पक्ष बदलण्यासाठी दबाव आहे। मात्र असं असलं तरी पक्ष बदलताना कोणत्या पक्षात जायचं यावरून कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह होते। काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आपण भाजपमध्ये जावं, तर दुसऱ्या गटाची पसंती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होती। मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय जगताप आणि अजित पवार यांच्यामध्ये कमालीची दरी निर्माण झाली होती। त्यामुळे स्वतः संजय जगताप हे राष्ट्रवादी प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते, तर दुसरीकडे संजय जगताप आणि भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे घरोब्याचे संबंध आहेत। तर RSSच्या नेत्यांसोबत जगताप यांचे असणारे एकोप्याचे संबंध हे लपून राहिलेले नव्हते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांना RSSचा मोठा फायदा झाला होता। त्यामुळे जगताप हे भाजपमध्येच प्रवेश करतील अशी अटकळ बांधण्यात येत होती। त्यानुसारच येत्या 16 तारखेला हा प्रवेश होणार आहे। भाजप सुद्धा शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांना शह देण्यासाठी बड्या नेत्याच्या शोधात होते। त्यात संजय जगताप यांच्या मागे विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे। याशिवाय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। युवकांची सुद्धा मोठी फळी जगताप यांच्या मागे उभी आहे। त्यामुळे पुरंदर हवेली मतदारसंघ कायमस्वरूपी आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपला संजय जगताप यांचा मोठा फायदा होणार आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।